पाहूया पुढील महत्वाची बातमी। नंदुरबारमध्ये पावसाअभावी दुबार पेरणीचं संकट उभं राहिलंय। जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी करण्यात आलेली आहे। आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि अभिजित मोरे यांची एकमुखी ही मागणी आहे। पालकमंत्री नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत। माझं त्यांच्याशी दूरध्वनीवरनं संभाषण झालेलं आहे। त्यांनी सांगितलं की मी याचा संपूर्ण आढावा घेणारच आहे आणि संबंधित सर्व अधिकाऱ्यांना मी सूचना देणारच आहे। मात्र माझी देखील पालकमंत्री महोदयांना त्या दिवशी मी विनंती करणार आहे की आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी जास्तीत जास्त दिलासा शेतकऱ्यांना कसा देता येईल आणि शेतकरी मुलांची त्यांच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलत देणं, त्यांची फी माफ करणं असो किंवा इतर काही ज्या काही त्यांना आता रिलीफ देता येईल तो सगळा रिलीफ शासनातर्फे दिला गेला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे आणि मी पालकमंत्र्यांना तशी विनंती करणार आहे। निसर्गाचा काही भरोसा नाही, पाण्याचं काही बटन नसतं की दाबलं तर पडून जाईल आणि त्याच्यामुळे प्लॅनिंग याला म्हणतात। त्याच्या हातात संस्था असते, त्याला प्लॅनिंग करायचं असतं, पण त्यावेळेला लोक गेले, कलेक्टरला सांगितलं, हे सांगितलं, पण आज आमचा ते निर्णय योग्य होता अशी वेळ आलेली आहे। जर अजूनही 8 दिवसात पाऊस नाही पडला तर 16 तारखेला पालकमंत्री नंदुरबारला येणार आहे। 16 तारखेला पालकमंत्र्याच्या समोरच नंदुरबार जिल्हा दुष्काळी जाहीर करा अशी मागणी मी करणार आहे, त्यांना निवेदन देणार आहे आणि शासनाकडनं तसा आदेश काढून घ्यावा लागेल, कारण शासनाने आदेश काढल्याशिवाय प्रशासन काहीच करणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।